कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पेण तालुक्यातील वाशिवली ग्रुप ग्रामपंचायतमध्ये एक अजब प्रकार घडला असून या ग्रामपंचायत हद्दीतील कामाच्या मागवण्यात आलेल्या निविदा आणि आवक रजिस्टर 3 ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे सरपंच आणि कारकून यांच्या समक्ष पळवल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। विशेष म्हणजे या घडलेल्या प्रकाराची कबुली देखील ग्रामपंचायतचे कारकून नितीन शेलार यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली असून त्यांनी या घटनेचा अहवाल पेण पंचायत समितीकडे पाठवला आहे। त्यावेळेस मी ग्रामपंचायतमध्ये होते, एक अर्ज घेऊन गेले होते तर रणजित पवार पण तिथे आले होते निविदा घेऊन। तर कर्मचाऱ्याच्या टेबलावरती ते निविदा ठेवल्या होत्या, ते नोट करून घेत होते। नोट करता करता त्यांच्याही निविदा आल्या। मदन कृष्णा पाटील हेही निविदा घेऊन आले, ते डायरेक्ट सरपंचांच्या टेबलावरती घेऊन गेले आणि हे कर्मचारी आहेत त्यांनाही घेऊन गेले आणि मग ह्या निविदा याही नेलेल्या निविदा टेबलावरतीच ठेवल्या आणि मी 2-3 वेळा आवाज देऊन देखील आले नाहीत। आणि त्याच्यानंतर त्याही काय केलं, त्यांच्या ज्या निविदा होत्या त्या पूर्ण होत आल्या, त्याच्यानंतर तिघही आतमध्ये शिरले आणि बाद झाले। सरपंचाला म्हणतात तू मूर्ख आहेस का, बावड आहेस का, अजूनपर्यंत एवढा खुर्चीत बसलाय, झालेल्या निविदा बाद झाल्या त्या भर, आणि त्याही स्वतः भरायला सुरुवात केलेली। ही व्हिडिओही आमच्याकडे आहे। आणि त्यानंतर आम्ही बोलल्याच्या नंतर तुम्हाला अधिकार नाहीये ह्या निविदा उचलायचा। त्याच्यानंतर एक माणूस साईटला झालेला आहे, ते 2 माणसं दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये। आणि त्याच्यानंतर जी नोट केलेला रजिस्टर, आम्ही म्हटलं मग जिओ टॅग फोटो काढून घेऊया, तर माझ्या हातातून हिसकावून घेऊन आरेरावी करून पळून गेलेला माणूस आहे तो। मी मागून आलेली आहे पण तो पळून गेलेला आहे। गेल्यानंतर तो त्यातमध्ये नंदू पाटील, मदन पाटील, सोपान शेलार हे सगळे आतमध्ये आले। सरपंचांना बोलावं लागले, हा टायमिंग आहे का वगैरे वगैरे। त्याच्यानंतर निविदा रणजित पवार यांनी सरपंचांच्या टेबलावरती ठेवल्या असता सही करायला, तेवढ्यात नंदू पाटील आले, त्या निविदा पिशवीत भरल्या। नंतर सरपंच आणि मदन पाटील यांनी त्या निविदा भरल्या पिशवीत आणि ते कार्यालयाबाहेर घेऊन गेले। त्याच्यानंतर नंदू पाटील हे माझ्या हातातून जो आवक रजिस्टर आहे बनवलेला, तो आवक रजिस्टर ते खेचून घेऊन गेले। त्याच्यानंतर मदन रोहिणी गडव हेही तो फोटो काढण्यासाठी त्यांच्या हातून घेतला असता तो परत नंदू पाटील खेचून हातातून सरपंचाच्या हातात दिला व सरपंच तो पिशवी टाकून कार्यालयाबाहेर घेऊन गेले।